नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बंधू भगिनी ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते ती आता आलेली आहे. हो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल एक खूप मोठी आणि खरं सांगायचं तर एक दिलासा देणारी बातमी आपल्या सगळ्यांसाठी आहे. गेल्या कितीतरी महिन्यांपासून सगळ्यांच्या मनात हाच एक प्रश्न घोळत होता, बरोबर ना, की बाबा तो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार तरी कधी. आणि साहजिक आहे, एवढा उशीर झाल्यामुळे मनात शंका कुशंका तर येणारच. तर ही सगळी प्रतीक्षा आता संपलेली आहे. ही खऱ्या अर्थाने गुड न्यूज आहे, कारण सरकारकडून अखेर निधी वाटपाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. आणि रक्कम काही छोटी मोठी नाहीये, तब्बल 1774 कोटी रुपये. हो, 1774 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ही इतकी मोठी रक्कम आता लवकरच लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. चला आता या बातमीच्या जरा खोलात जाऊया. झालंय असं की महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे त्याच्या वाटपाला आता ऑफिशियली मंजुरी दिली आहे. म्हणजे काय, तर पैसे मिळण्याचा जो सगळ्यात मोठा अडथळा होता ना, तो आता दूर झालाय. आता बघा, सरकारी कामात सगळ्यात महत्वाचा असतो तो शासन निर्णय, म्हणजे ज्याला आपण GR म्हणतो. तर हा GR 16 मार्च 2024 काढण्यात आला. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की निधी वाटपासाठी जी काही ऑफिशियल परवानगी लागायची ती आता मिळाली आहे. त्यामुळे पैसे मिळण्याचा रस्ता आता एकदम मोकळा झालाय. पण थांबा, ही बातमी इतकी मोठी का आहे, म्हणजे इतका आनंद का होतोय, हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे या हफ्त्याला उशीर का झाला ते पाहावं लागेल. हे बघा, हा हप्ता खरं तर डिसेंबर 2023 मध्येच यायला हवा होता, पण तो आला नाही. मग जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, एक प्रकारची अनिश्चितता होती. आणि अखेर जवळजवळ 3 महिन्यांच्या लांबलचक प्रतीक्षेनंतर 16 मार्चला हा GR निघाला. आणि तुम्हाला माहितीये या 3 महिन्यांच्या काळात काय झालं? अरे, ही योजनाच बंद झाली की काय, अशा अफवांना पेव फुटलं होतं. पण आता या नवीन GR मुळे हे 100% स्पष्ट झालंय की त्या सगळ्या अफवा होत्या. योजना बंद वगैरे झालेली नाही, ती सुरूच राहणार आहे. बरं, आता एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊया, म्हणजे हे पैसे नेमके कसे मिळतात. तर बघा, आपल्या राज्य सरकारची ही जी नमो शेतकरी योजना आहे ना, ती केंद्र सरकारच्या PM किसान योजनेसोबत मिळून काम करते. म्हणजे कसं, तर PM किसान योजनेतून केंद्र सरकार वर्षाला 6,000 रुपये देतं आणि त्याला जोडून आपली नमो शेतकरी योजना राज्य सरकारकडून आणखी 6,000 रुपये देते. म्हणजेच जे शेतकरी दोन्ही योजनांसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी गणित एकदम सोपं आहे. केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे मिळून वर्षाला एकूण 12,000 रुपयांची मदत थेट खात्यात जमा होते. चला, निधी मंजूर झाला हे तर पक्क. पण थांबा, हे पैसे आपल्या बँक खात्यात वेळेवर आणि विना अडथळा यावेत यासाठी काही गोष्टी आपण स्वतः तपासणं खूप गरजेचं आहे. आणि हे काम अगदी सोपं आहे, आपल्या मोबाईलवरूनच करता येतं. काय करायचं, तर ऑफिशियल वेबसाईट आहे nsmy.mahait.org. मी पुन्हा सांगते, nsmy.mahait.org. या वेबसाईटवर जायचं. तिथे बेनिफिशियरी स्टेटस असं लिहिलेलं दिसेल, त्यावर क्लिक करा. मग आपला मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका, OTP येईल, तो भरा की झालं काम. लगेच स्टेटस समोर दिसेल. आणि स्टेटस तपासताना एक गोष्ट आवर्जून बघा, तिथे FTO प्रोसेस्ड येस असं लिहिलेलं दिसतंय का. FTO म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर. जर हे येस असेल तर समजून जा की तुमचं काम झालंय, पैसे खात्यात जमा होणार हे 100% पक्क. आता फक्त या हप्त्याचा विचार करून चालणार नाही. पुढचे हप्ते पण वेळेवर मिळावेत, पेमेंट फेल होऊ नये, यासाठी 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. एक, आपली KYC पूर्ण करून घ्या. दुसरं, बँक खातं आधार कार्डला लिंक आहे ना ते तपासा. आणि तिसरं, जमिनीच्या नोंदी अपडेटेड आहेत याची खात्री करा. हे खूप महत्वाचं आहे. ओके, तर निधी मंजूर झाला, स्टेटस कसं तपासायचं तेही पाहिलं. पण आता सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, की प्रत्यक्ष हातात म्हणजे बँक खात्यात पैसे येणार कधी आणि कसे. तर बघा, GR निघाला आहे, त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांमध्येच ही रक्कम थेट तुमच्या आधार लिंक्ड बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. आणि हो, एक गोष्ट स्पष्ट करतो, सध्या फक्त 8वा हप्ताच मिळतोय. 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळेल ही जी चर्चा होती ती निव्वळ अफवा होती. चला, म्हणजे 8व्या हप्त्याचं तर आता नक्की झालंय. पण जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा, की पुढच्या हप्त्यांसाठी आपली सगळी माहिती अपडेटेड आहे का, आपलं KYC, बँक लिंकिंग सगळं ओके आहे का. नसेल तर अजिबात वेळ घालवू नका, आजच्या आजच ते काम पूर्ण करा.